नमस्कार, मी सपना दांडगे. मी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. 65 वर्षीय व्यक्तीचा स्वतःच्या शेतात संशयास्पद मृत्यू. दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी मृतक गणेश नारायण ससाणे व पत्नी इंदुबाई ससाणे हे सकाळी स्वतःच्या शेतात शेतीकाम करण्याकरिता गेले होते व त्यांनी शेतातील चिमट्याच्या साहाय्याने शेतातील लागवण केलेली कपाशीची झाडे उपटण्याचे काम सुद्धा केले होते. काम करीत असताना 12 वाजून गेले होते. त्यामुळे पत्नी इंदुबाईला मृतक गणेश ससाणे यांनी सांगितले की तू घरी जाऊन खाण्यापिण्याची व्यवस्था कर, मी थोडं काम करून घरी येतोच. त्यामुळे इंदुबाई घरी आल्या व स्वयंपाक करून पतीची वाट पाहत होती. मात्र घरी येण्यास पतीला उशीर झाल्यामुळे इंदुबाईने शेतामध्ये पाहण्याकरिता गेले असता पती हे बेशुद्ध झाले की काय या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे गावातील जवळच्या रिश्तेदारांना बोलावून दवाखान्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. मात्र मृतकाचा पंचनामा केला असता मृतकाच्या अंगावर भाजण्यासारखे निशाण कसे, त्यामुळे मृतकांच्या पत्नीने माझ्या पतीचा घात की अपघात असा संशय व्यक्त केला आहे. तामगाव पोलिसांनी मृतकाचा पंचनामा करून प्रेत हे वरोडबकाल येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी तुम्ही ज्यावेळेस सकाळी शेतामध्ये गेले होते किती वाजता गेले होते नेमके? 6 वाजता. असं काय म्हणजे असा प्रकार असं काय वाटते तुम्हाला याच्यामध्ये? 6 वाजता दोघंही सारखं गेलो आम्ही वावरात. 9 वाजता मला घरून तटी वावरातून मला घरी लावून दिलं की तू घरी जाय बा. म्हणजे तुम्ही काम करण्यासाठी गेले होते की नेमकं असं काय? असं माझ्या घरचा बाबा पराठी उपटून राहिला, मी वावरात होती. तर मला म्हणत तू काही बसू नको, राहू दे, जाय घरी, तू घरी बस म्हणत, तू मी येतो इतके तास उपटो. आणि मग मी घरी आली. मी 12 वाजेतून लोक घरी वाट पाहिली की अजून नाही आले. मग मी परत वावरात गेली तर पहिले मी त्या रेखाबाईच्या तिकडे कोपरीवर गेली कल्ला करत. म्हटलं बाई शिशी नाही दिसून राहिली. शिशी पाहिली मी वावरात पाण्याची. चिमटा तटीच पडेल होता आणि तो चिमटा उचलला आणि मग तो घेऊन मी तिकडे गेली इरीवर. म्हटलं असतील तिकडल्या तिकडेच घरी जाऊ. तिकडे धूम इंदू आत्यावर एका आत्यावर करो, पण कल्ला करो, कोणीच वाद्य नाही. कोणाचा वाद दिला नाही बापा मले. नेमकं मग तुम्ही मग मी अधिक इरीवर आली. इरीवर जोड पाहिलं, इरीत पाहिलं डोकून म्हणून काय इरीत आहेत. लगे घरी आली. ते अशी या धुऱ्यानं अशी फिरली तर त्या निंबापासून म्हणून घरी जातो मी. त्या निंबाखाली दिसले बापा मले पळेल. माही हिंमत नाही झाली. कारवाया केलं, कोणी आलं नाही. सरळ पाहिलं मी, असं मुंडकं पळेल होतं असं. आणि हे सगळं असं उघडं होतं पळेल. हे कपडे नव्हते वाटलं. शर्ट अंगात जसं तसंच होतं. शर्ट जसं तसंच होतं अंगात, फक्त हे अटलकच कपडे नव्हते. सगळं उघडं होतं. हे सगळं उघडं होतं. मग मी तोंडात पाहिलं तर तोंड असं रक्त होतं अटीसा. दात जिटकेल होते, जिबी खाली चेंदेल होते. धूम कल्ला करो बापा. फोनवर बोललो यायले की यारे धावत पोये. बऱ्याचशा लोकांचं असं होतं की आम्ही जागतिक पाहिलं की असं काही लोकांचा संशय आहे की बा शॉक वगैरे लागून. तर तुम्हाला कसं काय वाटते? जखम कोणा ठिकाणी होती अशी? जखम अटी काही पाहिली नव्हती मी वावरात, तर दवाखान्यात पाहिली. अटी आई आणि एक नुंगणाचं मास ते माया असे ते 100 मी असं करायला गेली तर ते मायाच हातानं असं आलं. कडावर करायला गेली तर म्हणजे जखम होती त्या ठिकाणी? हो, म्हणजे असा पोपळा झाला तो हाताचा. तुम्हाला काय वाटतं याच्यातून की असं की काय असेल की अपघात असेल की कोणी काही? हो, आता कोणतरी काही केलंच असेल ना साहेब. आता म्हणजे नेमकं असं काय तुमची अशी मागणी काय राहील किंवा त्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे किंवा काय? चौकशीच आता व्हायलाच पाहिजे. पण आता ते हे लोक तर म्हणतात आता की मीच हात लागले. ते नाही, तो विषय नाही. तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये की तुमचे जे पती आहेत त्यांचा घात झाला? हो, घातच झाला. या गोष्टी काही चौकशी व्हायला पाहिजे असं तुमचं काय म्हणणं आहे? हो ना, आता चौकशी करावंच लागेल ना. काही ना कान मेले ते चटके खायचे, त्याची चौकशी करा ना. चौकशी केली पाहिजे. अपघात मारून त्याची चौकशी करा. ते चटके खायचे लावले. काम करता करता माणूस कसा काय मरी? चिमटा. तुम्हाला काय वाटतं की शासनाने काय करावं? शासनानं आता माझ्या पतीचा घात झाला असं मला न्याय भेटावं असं माझं मागणी आहे. फक्त दुसरं काहीच नाही. कोणतरी घात केला
नाही काम करेल. एक सांगा, तुम्हाला शेती म्हणजे किती आहे तुमच्याकडे? 2 एकर कोणत्या भागामध्ये आहे? निवळ शिवारात. बरं. आता तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहते या ठिकाणी? आम्ही अटी दोघंच असतो. मुलं मुंबईला असतात, मुली मुलीच्या घरी असतात. एक मुलगी माझ्याजवळ होती. शासनाला माझा पतीचा घात झाला अशी मले हात जोडून विनंती आहे माझी. मले शासनानं असा न्याय द्यावा. मी मराठी न्यूज करिता उद्भान दांडगे, संग्रामपूर, बुलढाणा.